Good morning, friends. See in the topic reproduction in lower and higher plants. Last time we have seen about development of embryo. Now today's point is seed and fruit development. सीड म्हणजे बिया, फ्रूट म्हणजे फळ. हे कसं तयार होतं? हाऊ द सीड अँड फ्रुट्स आर डेव्हलप्ड इन दी प्लांट. नाउ अबाउट लेट अस स्टडी अबाउट द फर्स्ट सीड. सीड म्हणजे काय बघूया. सो सीड इज अ रिप्रोडक्टिव्ह युनिट that is developed from mature and fertilized ovule. What is seed? Seed is a reproductive unit that is developed from mature and fertilized ovule. So first flower must be pollinate to produce the seed and fruit. पहिल्यांदा पॉलिनेशन आपण बघितलंय. पॉलिनेशन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. Flower must be pollinate. Then occurs fertilization, and after fertilization there is a development of fruit as well as seed. Now in the flower or in the ovule, integuments, you know, integuments of the ovule, after fertilization, that integuments of the ovule, they get transformed into the seed coat. फर्टिलायझेशन झाल्यानंतर ओव्ह्यूल भोवती असणारी दोन एंटिग्युमेंट्स त्याचं रूपांतर हे सीड कोटमध्ये होतं. द आउटर सीड कोट इज नोन ॲज टेस्टा. बाह्य बीचं जे आवरण असतं त्याला टेस्टा म्हणतात. अँड इनर सीड कोट इज नोन ॲज टेगमेन. ओके, दिस इज अबाउट द सीड कोट. नाउ इन सम प्लांट्स किंवा न्यूसेलस ऑफ द ओव्ह्यूल it persists and it remains as the thin papery layer that is known as perisperm. काही वनस्पतींच्या मध्ये ओव्ह्यूल मधला असणारा न्यूसेलस हा शिल्लक राहतो. न्यूसेलस remains persist in some plants like black pepper and beet, and it remains or it acts as the thin papery layer that is known as perisperm. Now on the basis of presence of endosperm there are two types. एंडोस्पर्म असतो किंवा नसतो याच्या आधारावरती बियांचे दोन प्रकार आहेत. लेट अस सी द फर्स्ट टाइप, एंडोस्पर्मिक और अल्ब्युमिनस सीड. आता एंडोस्पर्मिक सीड म्हणजे काय बघूया पहिल्यांदा. इन सम सीड्स द फूड स्टोअर्ड इन एंडोस्पर्म इज पार्शियली युटिलाइज्ड ड्यूरिंग द डेव्हलपमेंट of embryo. Such seeds possess endosperm, and that seeds containing endosperm are known as endospermic or albuminous seed. काही बियांच्या मध्ये काय असतं तर एंडोस्पर्मच्या स्वरूपात अन्न साठवलेलं असतं आणि हा एंडोस्पर्म हा पार्शियली युटिलाइज केला जातो. पूर्ण एंडोस्पर्म वापरला जात नाही आणि म्हणून अंशतः एंडोस्पर्म त्या बियांच्या मध्ये शिल्लक राहतो. आणि म्हणून कसं सांगितलंय, द सीड दॅट पोजेस एंडोस्पर्म आर सेड टू बी एंडोस्पर्मिक सीड. एक्झाम्पल्स हिअर कॅस्टर, एरंडी किंवा कोकोनट, नारळ आणि मेज. these are the examples of endospermic seed. Now see here the figure. This is endospermic seed, maize seed. आता मक्याची बी आपण बघतो त्याचा हा घेतलेला सेक्शन आहे, छेद आहे. याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, यू कॅन ऑब्झर्व द सीड कोट अँड फ्रूट वॉल. सगळ्यात बाहेरचं जे आवरण आहे हे सीड आणि फ्रूट वॉल आहे. याच्यामध्ये बी आणि फळ वेगळं नसतं. द फ्रूट वॉल अँड सीड वॉल फ्यूज टुगेदर, दॅट इज नोन एज हल. कळतंय. नाउ हियर सीड इज डिवाइडेड इनटू टू पोर्शन्स. द लार्जर पोर्शन इज एंडोस्पर्म. याच्यातला जो हा मोठा पोर्शन आहे त्याला एंडोस्पर्म असं म्हणतात. अँड लेसर और स्मॉलर पोर्शन इज एम्ब्रियो. कळतंय का. एम्ब्रियो मध्ये बघा सिंगल कॉटिलोनॉइड देअर. हा जो भाग आहे याला स्कुटेलम म्हणतात. हिअर रॅडिकल कवर्ड बाय प्रोटेक्टिव्ह सीट कोलिओरायझा अँड प्लुम्युल इज कवर्ड बाय कोलिओप्टाइड. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ endospermic seed.
आता हे मका हे एंडोस्पर्मिक सीडचं उदाहरण आहे. अशा बिया तुम्ही शोधा आणि त्याच्यामध्ये आठवण्याचा प्रयत्न करा किंवा एंडोस्पर्मिक आणि नॉन एंडोस्पर्मिक असं डिवाइड करण्याचा प्रयत्न करा. सेकंड, नॉन एंडोस्पर्मिक और एक्स अल्ब्युमिनस. इन अदर सीड्स द एंडोस्पर्म इज टोटली कंज्युम्ड or totally utilized during the development of embryo. So such seeds are without endosperm. आता काही बियांच्यामध्ये हा एंडोस्पर्म हा संपूर्णपणे वापरला जातो, मग अशा बियांच्यामध्ये एंडोस्पर्म नसतो, त्याला नॉन एंडोस्पर्मिक सीड असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल पी, वाटाणा, वाटाण्याची बी बघा, किंवा बीन म्हणजे घेवडा किंवा शेंगदाणा, ह्या नॉन एंडोस्पर्मिक सीड आहेत. त्यांच्यामध्ये कसं असतं, द फूड इज स्टोर्ड इन द कॉटिलिडॉन्स. शेंगदाणे आपण खातो, शेंगदाण्यात एंडोस्पर्म नाहीये, मग शेंगदाण्यात ते दोन आपल्याला लार्जर पोर्शन दिसतात, ते आहेत कॉटिलिडॉन, त्याच्यात अन्न साठवलेलं असतं. इथे बघा बीन सीड, दिस इज द फिगर ऑफ बीन सीड. सो दॅट सीड कन्सिस्ट ऑफ सीड कोट, 2 कॉटिलिडॉन्स, अँड दिस इज एम्ब्रिओ. हा एम्ब्रिओ एक्सिस आहे, दॅट कन्सिस्ट ऑफ रेडिकल. हे त्याचं रॅडिकल आहे. रॅडिकल आपल्याला कळतंय ना, येता 11वी. रॅडिकल म्हणजे आधी मूळ, दॅट इज डेव्हलप्ड इन टू रूट. याच्यापासून मूळ तयार होतं. आणि हे आहे प्ल्युम्यूल, दॅट कन्सिस्ट ऑफ इपिकोटिल अँड हायपोकोटिल. हा आहे प्ल्युम्यूल, त्याचं शूटमध्ये रूपांतर होतं. सो दिस इज नॉन एंडोस्पर्मिक सीड. ओके. आफ्टर डेव्हलपमेंट ऑफ सीड, सी अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट. आता फळ म्हणजे काय, आणि फळ आपण बघतो. सो एंजिओस्पर्म्स, इन एंजिओस्पर्म दे प्रोड्यूस फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन फ्रॉम द ओव्हरी. ओव्हरीमध्ये किंवा फर्टिलायझेशन झाल्यानंतर ओव्हरीचं रूपांतर फळामध्ये होतं. कारण आपण इकडे बघितलंय ओव्हलचं रूपांतर सीडमध्ये होतं. ओव्हरी गेट कन्व्हर्टेड इन टू फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन. Now after fertilization, ovary is converted into fruit and ovary wall is converted into pericarp. ओव्हरीचा जो वॉल आहे त्याचं पेरिकार्प मध्ये रूपांतर होतं. पेरिकार्प म्हणजे काय, वॉल ऑफ द फ्रूट. इन सम प्लांट्स द पेरिकार्प इज 3 लेयर्ड. काही फ्रुट्स मध्ये पेरिकार्प हा 3 लेयर्ड असतो. फॉर एक्झाम्पल मँगो और कोकोनट, 3 लेयर्ड पेरिकार्प इज देअर. आंब्याचं फळ आपण सगळ्यांनी पाहिलंय. आंब्यामध्ये पेरिकार्प 3 लेयर्ड असतो. आउटर इपिकार्प, मिडल मेसोकार्प अँड इनर एंडोकार्प. कोकोनट, नारळामध्ये सुद्धा 3 लेयर्ड पेरिकार्प असतो. सो दिस इज अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट. फळ ओव्हरीपासून तयार होतं. फळाचा जो वॉल आहे त्याला पेरिकार्प असं म्हणतात, आणि ह्या त्याच्या आतमध्ये असतात बिया. Now last point here, significance of fruit and seed formation. आता याचं महत्त्व काय, फळ किंवा बी तयार होते त्याचं इम्पॉर्टन्स किंवा महत्त्व कसं असतं. फर्स्ट इज दॅट फ्रूट प्रोव्हाइड नरिशमेंट टू द सीड. फळ हे बियांना पोषण पुरवतं, अन्न पुरवतं. हा पहिलं महत्त्व आहे त्याचं. सेकंडली, फ्रूट प्रोटेक्ट द सीड्स इन देअर इमॅच्युअर कंडिशन. बिया अपरिपक्व असताना फळ त्याला अन्न पुरवतं किंवा त्याचं प्रोटेक्शन करतं. फ्रूट प्रोटेक्ट सीड्स इन इमॅच्युअर कंडिशन. थर्ड इज दॅट सीड ॲक्ट्स ॲज द प्रोपॉगेटिंग युनिट ऑफ द प्लांट. सीड हे वनस्पतीचं प्रोपॉगेटिंग युनिट आहे. म्हणजे काय, प्रोपॉगेशन म्हणजे रिप्रोडक्शन. बिया पेरल्यानंतर त्याचं वनस्पतीमध्ये रूपांतर होतं, त्यालाच आपण रिप्रोडक्शन म्हणतो. आपला टॉपिकच आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. म्हणजे आता आपण एंडला पोहोचलेलो आहे. बी कशी तयार होते हे आपण पहिल्यापासून बघत आलेलो आहे. सो सीड ॲक्ट्स ॲज द प्रोपॉगेटिंग युनिट ऑफ द प्लांट. सीड अँड फ्रूट डेव्हलप स्पेशल डिव्हाइसेस फॉर देअर डिस्पर्सल अँड थस हेल्प्स इन द डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पेसीज. काही बियांना, काही फळांना काही स्पेशल डिव्हाइसेस असतात की जेणेकरून ते एका जागेवरून दुसरीकडे जाऊ शकतात, आणि त्याच्यामुळं त्याचं डिस्ट्रीब्युशन व्हायला, वितरण व्हायला मदत होते. एका ठिकाणून बिया दुसरीकडे जातात, फळं जातात, आणि अशा पद्धतीनं त्यांचं डिस्पर्सल झाल्यामुळं
डिस्ट्रीब्युशन व्हायला मदत होते. सो दिस इज टुडेज पॉइंट, सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. नाउ वन होमवर्क इज देअर. कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट राहीबाई पोपेरे. यू मे नो अबाउट द राहीबाई पोपेरे. राहीबाई पोपेरे हे अहमदनगर जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावामध्ये शेतकरी कुटुंबातली स्त्री आहे की जिला बीज माता किंवा सीड मदर असं संबोधलं गेलं. तिच्याविषयी माहिती गोळा करा. इंटरनेटवरून तुम्हाला राहीबाई पोपेरेच्याबद्दल खूप माहिती मिळण्यासारखं आहे. तर आपल्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश यंदा केलेला आहे. ती अधिकची माहिती तुम्ही वाचा. म्हणजे इथे एक प्रकारचे आपल्याला खेडेगावातल्या स्त्रियांच्यासाठी किंवा सगळ्यांसाठी एक इन्स्पिरेशन, प्रेरणा म्हणून ते आपल्याला त्यांची माहिती मिळवणं आवश्यक आहे. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर अगदी शेतकरी कुटुंबात गरीब घराण्यात जन्मलेली ही स्त्री म्हणजे साधारण 1964 म्हणजे एक 56 वर्षाची स्त्री आहे. गेल्या 15 ते 20 वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारचे देशी म्हणजे आपल्याला कळते आपण जवारी ज्याला म्हणतो, अशा प्रकारच्या बिया ती गोळा करायची तिला सवय लागली आणि त्या बिया लावायच्या, त्याच्यापासून वनस्पती किंवा फळभाज्या निर्माण करायच्या आणि त्या बिया परत विकायच्या किंवा सगळ्या लोकांना द्यायच्या. अशा प्रकारचा छंद लागला म्हणून डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी त्यांना बीज माता असं नाव दिले. आता तुम्हाला माहिती जर असेल तर त्यांना पद्मश्री पुरस्कार किंवा नारी शक्ती पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणजे जवळजवळ 54 पिकांच्या 116 जाती त्यांनी म्हणजे त्यांनी गोळा केलेल्या आहेत. 54 पिकं. आता एका पिकाच्या अनेक जाती असू शकतात. म्हणजे आता घेवडा घेतला तर त्याच्यामध्ये असंख्य प्रकारच्या जाती येऊ शकतात. वाटाण्यामध्ये येतात, भातामध्ये येतात किंवा मग भेंडी असेल, वांगी असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे पालक असेल, मेथी असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या किंवा कडधान्य यांच्या विविध प्रकारचे देशी वाण त्यांनी साठवलेले आहेत आणि त्या आता इतरांना वितरित करतात. म्हणजे त्यांचं असं मत आहे की हायब्रिड खाल्ल्यामुळं रोग निर्माण होतात आणि त्याच्यामुळे त्यांनी देशी वाण म्हणजे देशी व्हरायटीज म्हणूया आपण, नेटिव्ह ज्याला म्हणतात, नेटिव्ह स्पेसीज कॉन्झर्वेशन करण्याचं फार मोठं काम केलेलं आहे. अधिकची माहिती आणि तुम्ही घ्यायची आहे. ठीक आहे. थँक्यू.